मकर संक्रांतीनंतर ना सगळ्या स्त्रियांची लगबग चालू होते, ती म्हणजे हळदी कुंकवाची. आणि हळदी कुंकवाला वाण काय द्यायचं हे ठरता लगेचच हा प्रश्न पडतो की स्नॅक्स मध्ये काय बनवायचं. आता स्नॅक्स मध्ये आपल्याला आहे ना झटकन पटकन बनणारी एखादी चटपटीत अशी रेसिपी पाहिजे असती, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर मक्याचा चिवडा करतोय आज आपण. तर हा मक्याचा चिवडा करण्यासाठी मी शेंगदाणे आधी तळून घेतलेत, मग काजूच्या पाकळ्या करून काजू तळून घेतलेत आणि यामध्ये मनुके सुद्धा तळून घेतलेत. तर हे मनुके जे आहेत ते तळायला म्हणजे असं थोडेसे फुलायला लागले की लगेचच काढून घ्यायचे. मक्याचा चिवडा सुद्धा तळून घेतलाय. मक्याचा चिवडा तळताना काय करायचं, तर हाय फ्लेम वरती मक्याचा चिवडा तळायचा, म्हणजे ना तेलकट जास्त चिवडा होत नाही, तेल कमी राहतं या चिवड्यामध्ये. तर तुम्ही बघू शकताय इथे मी मसाले घेतलेत, कढीपत्ता सुद्धा तळून घेतलाय आणि मिरच्या तळायला टाकल्यात. मिरच्या थोड्याशा म्हणजे ड्राय होऊ द्यायच्या, मगच काढायच्या. तर इथे सगळे हे मसाले घातलेले आहेत. मसाल्यांमध्ये बेडगी मिरची पावडर आणि मिरची पावडर, चाट मसाला, धने पावडर आणि बरेचसे मसाले घेतलेले आहेत, ते स्क्रीनवरती दिलेत. तर नक्की हा चिवडा या पद्धतीने करून बघा. पिठी साखर घातलेली आहे, थोडंसं मी इथे लिंबू सत्व सुद्धा घातलेले, म्हणजे आंबट गोड तिखट अशा चवीचा हा चिवडा बनवून तयार होतो. तर आहे ना हा चिवडा आमच्या घरात आहे ना बनवला की लगेचच प्लेटा भरायला सुरुवात होते. तर नक्की हा चिवडा बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.